जनता वसाहत परिसरातील कचरा व्यवस्थापन अधिक प्रभावी, गतिमान आणि नागरिकाभिमुख करण्याच्या उद्देशाने माजी उपमहापौर नगरसेवक ॲडव्होकेट प्रसन्नदादा जगताप यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश आलंय। त्यांच्या प्रयत्नातून परिसरासाठी 2 नवीन घंटागाड्या उपलब्ध झाल्या असून वाघजाई मंदिराजवळ पारंपरिक पद्धतीने नारळ वाढवून या सेवेचा शुभारंभ करण्यात आला। या उपक्रमामुळे परिसरातील कचरा संकलन व्यवस्थेत मोठी सुधारणा होणार असून नागरिकांना घराजवळच नियमित कचरा संकलनाची सुविधा उपलब्ध होणार आहे। जनता वसाहत हा दाट लोकवस्तीचा परिसर असून वाढती लोकसंख्या आणि दररोज निर्माण होणाऱ्या कचऱ्यामुळे स्वच्छता राखणं हे महापालिकेसमोर मोठं आव्हान बनलं होतं। अपुऱ्या घंटागाड्यांमुळे अनेक भागात वेळेवर कचरा उचलला जात नव्हता। याबाबत नागरिकांनी वारंवार तक्रारी केल्यानंतर ॲडव्होकेट प्रसन्नदादा जगताप यांनी पुणे महानगरपालिकेकडे सातत्याने पाठपुरावा करून अतिरिक्त घंटागाड्यांची मागणी लावून धरली होती। अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश मिळालं असून जनता वसाहत परिसरासाठी 2 नवीन घंटागाड्या उपलब्ध झाल्यात। या घंटागाड्या दररोज म्हणजे साप्ताहिक सुट्टी वगळता सायंकाळी 8 ते रात्री 10:30 या वेळेत जनता वसाहत परिसरात फिरणार आहेत। त्यामुळे नागरिकांना नियमितपणे घराजवळच कचरा देण्याची सुविधा आता उपलब्ध होणार आहे। रस्त्यांवर किंवा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकण्याचे प्रकार कमी होण्यास यामुळे मदत होणार आहे। तसंच परिसर अधिक स्वच्छ, सुंदर आणि निरोगी राहण्यासही हातभार लागणार आहे। यावेळी उपस्थित नागरिकांना ओला किंवा सुका कचरा वेगळा करूनच घंटागाडीत जमा करण्याचे आवाहन करण्यात आले। घन कचरा व्यवस्थापनाच्या नियमांचे पालन करून प्रत्येक नागरिकानं स्वच्छता अभियानात सक्रिय सहभाग नोंदवावा असंही सांगण्यात आले। नागरिकांच्या सहकार्याशिवाय स्वच्छ शहराचे उद्दिष्ट पूर्ण होऊ शकत नाही। नवीन घंटागाड्यांच्या माध्यमातून परिसरातील स्वच्छता व्यवस्थेला अधिक बळ मिळेल अशी भावना यावेळी ॲडव्होकेट प्रसन्नदादा जगताप यांनी व्यक्त केली आहे। शुभारंभ कार्यक्रमास नगरसेविका सौ वृषाली रिठे, समाज कार्यकर्ते श्री निलेश पवार तसंच जनता वसाहत परिसरातील स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी नागरिकांनी ॲडव्होकेट प्रसन्नदादा जगताप यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याबद्दल त्यांचे आभार मानले। परिसरातील मूलभूत नागरी सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी भविष्यात सुद्धा अशाच प्रकारे प्रयत्न सुरू राहतील अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे। आरंभ पर्व न्यूज, आरंभ एका नव्या पर्वाचा।